शिंदेंनी लय पुढचं डोकं लावलंय। फडणवीसांना खरा अंदाज आला। 2 मंत्रिपदासाठी ठाकरेंचे खासदार तयार केले। दिल्लीत विषय झालाय। ठाकरे कॉम्प्रोमाइज करत नाही तर दिल्लीतून डोक्याने खेळले। फडणवीस तोंडाचा घास हिरवतील। दिल्लीतला खेळ फडणवीसांना उशिरा कळाला। नेमकं घडलंय काय? एकीकडे सलग 2 आठवडे सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी, तिकडे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या विषयाचा आता शेवट करायचाय अशी केलेली टिप्पणी, त्यानंतर अचानक अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे हे आपल्या वकिलांसह दिल्लीला रवाना झाले। त्याच्या दुसऱ्या दिवशी बातमी फुटली की उदय सामंत यांनाही दिल्लीला बोलावलं गेलंय। आता चर्चा ऐकायला मिळतायत की मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते। एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात तक्रार करण्यासाठी गेल्याची चर्चा होती। निवडणुकीत सहकार्य न केल्यानं ते अहवाल सोपवणार असल्याचं बोललं जात होतं। एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळपास 1.5 तास चर्चा सुरू होती। यावेळी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि इतर नेते सुद्धा उपस्थित होते। आता या सगळ्यांमध्येच आत्ताच्या घडीला बातमी अशीही समोर येते की शिंदे संसदेमध्ये जाऊन काही गोष्टी ज्या आहेत त्या उघडपणे मांडू इच्छित आहे। संसदेत म्हणण्यापेक्षा संसदेच्या बाहेर। मात्र या सगळ्या गोष्टींमागे कारण आहे ते म्हणजे शिवसेनेला केंद्रात 2 नवीन मंत्रिपद हवी आहेत। श्रीकांत शिंदे यांच्यासह श्रीरंग बारणे यांनाही मंत्रिपद देण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी हे केलं जातंय। खासदारांची संख्या वाढवून केंद्रात अतिरिक्त मंत्रिपद घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। पण अर्थात ही लॉबिंग जरी एकनाथ शिंदे दिल्लीत लावू पाहत असले तरी सुद्धा फडणवीस दिल्लीतील शिंदेंची ताकद खरंच वाढवून देतील का? आता 2 ते 3 कारणं जे आहेत ते शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागचे आहेत। 1. सुप्रीम कोर्टात होऊ घातलेली सुनावणी। 2. जिल्हा परिषद, नगर परिषदा, महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं मिळून शिंदे गटाला बाजूला ठेवणं आणि 3 म्हणजे 2 केंद्रात हवी असलेली मंत्रिपदं। गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदेंची मर्जी राखता राखता भाजपची नाकीनऊ होतीये। शिंदेंच्या नाराजीपुढे भाजपच काहीतरी चुकीचं करतंय किंवा भाजपच कसं शिंदेंची गळचेपी करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेंच्या कृत्यातून होतोय। आणि आता शिंदे दिल्लीत जाऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत। दिसतोय असा खेळ समोरासमोर असला तरी फडणवीस पडद्यामागे हातपाय मारतील अशा चर्चा आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे? जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।